रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
Thank you.
सदानाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर दुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भूदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर दुलत सो महायोग पीते कटे भीमरथम वरम पुंडलीकाय धातु मंत्र समागत तिष्ठं तमानंद कंदम तद ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करुं तद मन मान पांडुरंग करुं तद मन पांडुरंग करुं तद मन Thank you.
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे हरिकरण ते जीवन गुरु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावर नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्गं संभूतं तं नमामि शनेश्वरं सेविलागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे हे निवृत्तीनाथा तव चरणी ठेवीन माथा बुद्धी द्यावी बालका वरणे तुमचे अंतर्ज्ञानी जयांचे ध्यान प्रसन्न भावे श्रोते ऐसी मती द्या बालका घ्यावी घ्यावी माझी सेवा सदा नाम घोष गुरु हरि कथा तेने सदा चित्त समाधान
सर्व सुखयाल सर्वालंकार आनंद निर्भर डोलत सोहळे प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग देहूतील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा असून तुकोबाराच्या जीवनामध्ये जो दिव्य प्रवास झाला मला, एक प्रवास संसाराच्या दिशेने झाला आणि एक प्रवास परमार्थाच्या दिशेने झाला. असा तुकोबाराच्या जीवनामध्ये झालेला दिव्य प्रवास भगवत प्राप्तीकरिता भगवत स्वरूपामध्ये किंवा भक्तीच्या क्षेत्राच्या अंतर्गाभामध्ये प्रवेश करण्याकरता तुकोबाराला जो साहस करावा लागला, जो प्रयत्न करावा लागला, काय साधन वापरलं तुकोबाराने का जेणेकरून साध्य प्राप्त झाले. त्या साधनाचाही विचार आजच्या अभंगामध्ये तुकोबाराने मांडला आणि जे साध्य झालं ते साध्याचं स्वरूप चार प्रकारामध्ये मांडलं. जगाच्या मालकाने 84 लक्ष योनी निर्माण केल्या, पण त्या 84 लक्ष योनीमध्ये जर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल तो मानव आहे. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे भजित, असं जन्माजन्मांतराच्या कर्मानुसार त्या ठिकाणी भोग भोगत या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये मानव देहामध्ये हा जीव आला. पण कशा करता आला ते या जन्म मरणाचं जे दुःखाचं चक्र आपल्या पाठीशी लागले याच्यातून मुक्तता प्राप्त व्हावी. पण त्याच्याकरता काय करावं तर जगाच्या मालकानं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने ज्याही वेळेस अवतार घेतले त्या वेळेस भगवान परमात्म्याचा नियम होता, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, हा नियम देवाचा होता. पण त्याच जगाच्या मालकानं संतांच्या रूपामध्ये येऊन दुर्जनाचा दुर्जनपणा कसा नाहीसा करायचा हे कार्य करण्याकरता आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असं संतांच्या रूपामध्ये जगाच्या मालकाने यावं. आणि तुकोबाराने आता महाराज संतांमध्ये दोन प्रकार मी पुढे सांगेल आपल्याला. आपल्या जीवनशैलीतून समाजाला पटवून दिलं की जर त्या ठिकाणी आपल्याला सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, समाधानाचा अनुभव घ्यायचा असेल किंवा त्या भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कशा प्रकाराने आपल्याला पावलं टाकावं लागतील हा नियम सांगण्याकरता संत अवताराला आले. आपल्या जीवन प्रवासामधून तुकोबाराने हे दर्शन करून दिलं. त्यापैकी हाचा एक अभंग आहे. याच्यामध्ये काय साधन केलं तुकोबारा म्हणतात, बाबा हो मी या मृत्यू लोकातून उद्धारून जाण्याकरता एक साधन अवलंबन केलं. ते साधन म्हणजे नाम. सदा नाम घोष करुहारी कथा. हो, काय साधन केलं, काय साधना केली त्याचं स्वरूप अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये मांडलं. अभंगाच्या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध तो चौथं चरण हे त्या ठिकाणी त्या स्वरूपाच्या प्राप्तीचे किंवा भगवत स्वरूपाचे जो अनुभव आला त्या अनुभवाचं स्वरूप या चार चरणात. पहिल्या अनुभवाला पहिलं स्वरूप सांगितलं ते सदा चित्ता समाधान. काय झालं बाबा, नामस्मरण केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झाले. आता समाधान कशाला म्हणतात, बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे सुख आलं म्हणजे समाधान आहे. पण सुखाचा आणि समाधानाचा कवडी मात्र देखील संबंध नाही. जर सुखाला जर समाधानाची व्याख्या द्यायची असेल तर असे कितीतरी श्रीमंत आहे ज्यांना आपली संपत्ती किती याचं सुद्धा मोजमाप नाहीये, पण झोपण्याकरता रात्रीचे 2-2 वाजता गोळ्या खावा लागतात. सुखाचा आणि समाधानाचा काही एक संबंध नाहीये. मग समाधान याचा अर्थ काय, समाधान ह्या शब्दात समाधानाचा अर्थ आहे. समाधान या शब्दामध्ये सम अधिक धान. बाबा माझी दृष्टी सम झाली. सुख आणि दुःख याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर महाराज जे अनुभवायला मिळतं त्याला म्हणावं समाधान. ते समाधान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. एक स्वरूप सांगितलं. दुसरं स्वरूप जे सुख त्या ठिकाणी संसारामध्ये बघायलाच मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हो, संसारामध्ये जे सुख पाहायला मिळालं नाही, अनुभवायला मिळालं नाही ते सुख
मला अनुभवायला मिळालं. कशामुळं? जगाच्या मालकाचं नामस्मरण केल्यामुळे. तिसरं ठिकाण सांगितलं महाराज, असो ऐसा कोठे आठवली नाही. आमच्या ठिकाणचं देह तादात्म्य नाहीसं झालं, देहाबद्दलची आसक्ती नाहीशी झाली आणि देहाच्या समांतराने जे सुख दुःख उपभोगायला येत होते का, ते सर्व नाहीशी झाले. तिसरी फलश्रुती सांगितली, असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही भोगदशा. कोण? चौथी अनुभूती सांगत असताना तुकोबाला म्हणतात, आम्ही अशा स्वरूपाला प्राप्त झालो, अशा स्थितीला प्राप्त झालो का जिथं पोहोचल्याच्या नंतर शरीराद्वारे घडणारं पाप पुण्य याचा स्पर्श सुद्धा आम्हाला होऊ शकत नाही. उदाहरणच जर द्यायचं ठरलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नी एकदा प्रदीप्त झाला रे झाला का त्या अग्नीच्या संपर्कात काही जात नाही आणि जे गेलं ते भस्म झाल्याशिवाय राहत नाही. ही अवस्था आमची. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यंगा, सर्व सुख झालं सर्व अलंकार, आनंद निर्भर दसो विठ्ठल. असा अभंगाचा सरळ भाव तुम्हा सर्व मायबापांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. उरलेल्या काही वेळामध्ये जशी सद्गुरूची कृपा होईल, पंढरीची पांडुरंग परमात्म्याची कृपा होईल, तुम्हा सर्व मायबापांचा आशीर्वाद जसा प्राप्त होईल तसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. त्या न्यायाने परिहार द्यायचा तो असा, प्रभू रामरायाच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या पवित्र भूमीमध्ये श्री हनुमंतरायाच्या कृपेने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तसेच परमपूज्य त्या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय श्री पंढरीनाथ महाराज स्वामींचा या ठिकाणी कृपा आशीर्वाद आपल्या ह्या गावावरती सुद्धा आहे आणि या सप्ताहावरती सुद्धा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने होत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 25वे म्हणजे रौप्य महोत्सव. आणि हा रौप्य महोत्सव साजरा करत असताना या रौप्य महोत्सवाच्या पहिल्याच क्रमांकाची सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने, माझ्यासारख्या अज्ञान पामराकडे आलेले. तसं कीर्तनकारांची जर यादी पाहिली, 8 दिवसाचे कीर्तनकार जर तुम्ही पाहिले तर या 8 दिवसाच्या कीर्तनकारामध्ये ज्ञानानं, बुद्धीनं, अधिकारानं सर्वात कुठला कीर्तनकार असेल तो आजचा आहे. विठ्ठला परंतु या ठिकाणी तुम्हाला द्यावे तेवढे तुमचे आभारी महाराज का पुन्हा एकदा या ठिकाणी मागच्या वर्षी पहिल्याच क्रमांकाची सेवा करण्याचा योग आला आणि याही वर्षी पहिल्या क्रमांकाची सेवा तुमचा सर्व. तसा मी फार मोठा कीर्तनकार विद्वान अशातला भाग नाही महाराज, परंतु ह्या ठिकाणी ही जी सेवा असेल ही माझ्या ज्ञानाच्या बळावर नाही, माझ्या बुद्धीच्या बळावर नाही, ही तुमच्या सर्व गावकऱ्यांचा मनाचा मोठेपणा. विठ्ठला हा खेळ नव्हे ऐकल्याचा म्हणून वेळ मिळालेला या ज्ञानाने या ठिकाणी गायनाचार्य, मृदंगाचार्य, पीटी मास्तर सर्व उपस्थित असल्या कारणानं सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. ज्यांची या ठिकाणी आपल्याला विशेष अशी उपस्थिती आहे, आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असलेले आदरणीय धवन सर नुसते समोर बसले तरी कीर्तनामध्ये फरक पडत असतो. एक अधिकारी व्यक्ती म्हणतोय महाराज, आणि आपलं भाग्य आपल्या जीवनामध्ये संगत आणि पंगत ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण कुणाच्या संगतीमध्ये आपलं जीवन जगतो महाराज त्याच्यावर आपली दिशा अवलंबून आहे. कारणासारख्याला सुधारलं नाही, कुणाच्या संगतीत राहावं महाराज. संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. साधूच्या, संतांच्या, निष्ठावंत वारकऱ्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर निश्चित जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला या ठिकाणी सरांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो बाबा. त्याचबरोबर समोर असलेले आपल्याच गावचं एक रत्न अक्षय महाराज सरांच्या त्या ठिकाणी हाताखाली शिक्षण घेत आहे. कृपा दृष्टी निहाळले आपले परी बैसविले बाबा.
गुरुच्या जीवनामध्ये सर्वात मोठा दागिना काय असेल तर आपल्या शिष्यामध्ये गुरु पाहणं आहे का नाही. त्याच माध्यमातून अक्षय महाराज या ठिकाणी साथ संगती देतात. हार्मोनियमची साथ देण्याकरता आमचे परम मित्र ज्यांचा आमचा कथेशी संबंध आला होता 8 दिवसाचा हरिभक्तीपरायण अमित महाराज त्या ठिकाणी परमरी या ठिकाणाहून आले महाराज. दिंडोरीमध्ये कथा चालू होती त्या संदर्भामध्ये अमित महाराज आणि आमचे अनुराज महाराज उत्कृष्ट तबलावादक आहे महाराज, उत्कृष्ट हार्मोनियम वादक संत वादक स्वतः स्टुडिओ काय रेकॉर्डिंग करून करायचं असेल तर तिथं जा. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तिथंच तबला वादक आमचे अनुराज दादा हे या ठिकाणी मोठमोठ्या कथेमध्ये हे माणसं बसणारे महाराज. आज माझं काय भाग्य माझ्या कीर्तनासाठी या मोठमोठ्या व्यक्ती या ठिकाणी हजर आहे. त्यांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. गायनाचार्यांची साथ म्हणून या ठिकाणी वासुदेवजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच आमचे कोंगाडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अशोक काका महाराज उपस्थित आहे. मावळे आमचे उपस्थित आहे. हे सर्व भरती मंडळ वर्ग आमचे विलेकरी दादा या ठिकाणी त्यांचे चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आणि ज्यांचा आम्ही नेहमीच मार्गदर्शन घेत असतो हरिभक्तीपरायण अरुण महाराज या ठिकाणी साथ संगती करता उभ्या. सचिन महाराज असतील, आमचे मावळे असतील, आमचे शरद महाराज असतील आणि त्यांचेच सुपुत्र त्या ठिकाणी उत्कृष्ट असे कीर्तनकार महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेच वैभव महाराज त्यांच्याच चरणावरती कोटी कोटी प्रणाम. माझ्या दोन्ही बाजूला असलेले चौदार या माझे थोडे वजनदार आहे आज आहे का नाही. मडकेच आमचे शिवाय बरोबर आहे. त्यांनी थोडं सांभाळून घ्यावं असे त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आमचे आदरणीय सरपंच साहेब त्याही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आमच्या समोर बसलेले पावडे माऊली असतील, सचिन महाराज असतील, अंबादास महाराज असतील. तसंच सचिन महाराजांना आम्ही म्हटलं तर दोघं वर्ग मित्र एका वर्गात राहणार पण भजन क्षेत्रामध्ये ते माझे गुरु आहेत. असे सचिन महाराज समोर होते. पावडी मावली सुद्धा अध्यात्माचा अभ्यास देण्याकरता सतत त्या ठिकाणी तत्पर असतात. आमचे बापू माधव भाऊ आणि या ठिकाणी कृपानाथ संकेत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. मडकेजामध्ये कीर्तन करायचं म्हणजे ही जनकाची सभा आहे. ही जनकाची सभा. इथं खूप विद्वान आहे महाराज, विद्वान आहे, ज्ञानी आहे. आणि तुम्हाला एक सांगून जातो मी अशा व्यक्तींच्या समोर बोलतोय का जे इथे येऊन जर बोलायला लागले तर माणसाचा हृदयाचा ठाव घेतात. इतके शब्द प्रभुत्व त्यांच्या जीवेवरती आहे. आणि अशा असलेले श्रोतृ वर्ग माझ्या समोर उभे आहे. याचा अर्थ मी फार मोठा नाहीये, फक्त इथं या उभा राहिल्याचा फायदा सांगतो. तुमच्या सर्वांच्या व्यापक बुद्धीच्या स्तरावर माझ्यासारख्या अल्पशा विचारांना घासून घ्यावं म्हणून तुमच्या समोर उभा आहे. सर्वांच्या चरणावरती एका कोटी कोटी प्रणाम करतो. प्रभू रामचंद्राच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम, हनुमंतराच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम, हनुमंतराच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम, प्रभू शनिदेवांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. माझ्या सेवेला सुरुवात करतो. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारांनी आपला अनुभव व्यक्त केला महाराज. काय अनुभव आहे, कसा अनुभव आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वाटचाल एका साधकाची कशी असावी याचा अनुभव सांगणारा आजचा अभंग आहे. संतांच्या 2 प्रकारे बाबा. संत अवताराला आले 2 प्रकाराने आले. एक आजान सिद्ध संत आणि साधन सिद्ध संत. आजान सिद्ध संत कुणाला म्हणावं? संत म्हणून अवताराला आले, संत म्हणून कार्य केलं आणि संत म्हणून समाधिस्थ झाले. स्वरूपात जर सांगायचं झालं विश्वमावले ज्ञानोबा आहे. महादेवाने जे दिव्य ज्ञान पार्वती मातेला सांगितलं ते माशाच्या गर्भामध्ये सेवन केलं मच्छिंद्रनाथाने. नाथाने तेच ज्ञान गोरक्षनाथाकडे दिलं. गोरक्षनाथ महाराजांनी तेच ज्ञान गहिनीनाथांकडे दिलं. हे परंपरेने एक गुरु आणि एक शिष्य परंपरेने हे दिव्य ज्ञान गहिनीनाथांपर्यंत आलं महाराज. शेवटी गहिनीनाथ त्या ठिकाणी त्र्यंबक या क्षेत्रामध्ये समाधिस्थ किंवा त्या ध्यान अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी एका श्रीने त्या ठिकाणी त्र्यंबकरायाची फेरी मारत असताना गहिनीनाथांचं दर्शन घेतलं. त्या श्रीचं नाव आहे निरामाई. निरामातेने गहिनीनाथांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर गहिनीनाथाने पाहिलं
तुझ्या कुळामध्ये त्या ठिकाणी भगवान महादेव अवतार आलेले आहे, त्यांच्या हातामध्ये त्यांच्या स्वाधीन दिवे ज्ञान करायचे. निरामाता कोण आहे? त्या निरामातेच्या पोटी सुपुत्र जन्माला आले, त्यांचं नाव आहे विठ्ठलपंत. आणि त्या विठ्ठलपंतांच्या पोटी मोठा मुलगा म्हणून जन्माला आले, जगाचा मालक त्या ठिकाणी भगवान महादेव, त्यांचं नाव विश्वगुरु निवृत्तीराया. गहिनीनाथाने ते दिव्य ज्ञान निवृत्ती दादाच्या स्वाधीन केलं आणि शेवटी निवृत्ती दादाने तेच दिव्य ज्ञान ज्ञानोबायांच्या स्वाधीन केलं. ऐका, एक गुरु एक शिष्य परंपरेने दिव्य ज्ञान ज्ञानोबायापर्यंत आलं महाराज, आणि ज्ञानोबायाने तेच दिव्य ज्ञान समाजापुढे मांडलं महाराज. संत म्हणून अवताराला आले, संत म्हणून कार्य केलं, संत म्हणून समाधिस्थ झाले ज्ञानोबा. यांना म्हणावं अजान सिद्ध संत. मग साधन सिद्ध संत कोण आहे? तर साधन सिद्ध संत स्वरूपानं जर सांगायचं ठरलं, सामान्यासारखं जीवन जगले, सामान्य व्यक्तीसारखा त्रास सहन केला आणि सामान्य व्यक्तीसारखं राहून असामान्य कार्य केलं, त्यांना म्हणावं साधन सिद्ध संत. स्वरूपानं जर सांगायचं ठरलं, जगद्गुरु तुकोबा आहे. तुकोबाराचं जीवन चरित्र पाहणं महाराज. आज मला तसं कीर्तन सुरुवात करायच्या आधीच आमच्या सदस्य महाराजांनी कल्पना दिली, महाराज तुकोबाराचं चरित्र ऐकायचंय बरं, आणि असे श्रोते गावोगावी तयार झाले पाहिजे बरं. विनोदाची अपेक्षा करू नका इथून. कोणी येईल हसून जाईल 2 तास ही अपेक्षा मनामध्ये ठेवू नका. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीये, मनोमंथनाचं साधन हे लक्षात ठेवा. आपण त्यांना मनोरंजन समजायला लागलो, याच्यामध्ये सर्वांचा घात आहे. कशा स्वरूपाने तुकोबाराने त्या ठिकाणी साधन व्यवस्था मांडली महाराज. ऐका, तुकोबाराचं जीवन चरित्र आपण पाहिलं, तुकोबाराने वर्णन केलं बाबा. देवाचे देऊळ होते जे भंगले, करासी करावे चित्तासी आले. तुकोबारा म्हणतात, माझा प्रवास कसा झाला? सामान्य वारकऱ्यांसारखा प्रवास. गावातलं देऊळ भंगलं आणि पहिल्यांदा ते देवळाचं काम केलं. मग आषाढी आपलं 15 दिवसाला जी एकादशी यायची, तर एकादशीला कीर्तन ठेवायचे त्या मंदिरामध्ये. कुणी एक कीर्तनकार बोलवायचे आणि त्या ठिकाणी त्या मंदिराच्या समोर कीर्तन करत जायचे. पण कधी कधी कीर्तनकार येत नसायचे. पण ऐका, पुढे गाती ज्यांचे धरावे ध्रुपद. काय करायचं म्हटलं, ते पुढे गाणार होते का त्यांच्या मागे उभं राहून मी ध्रुपद धरायचं, असे तुकोबाराचं मत आहे. हळूहळू काय केलं महाराज, एखाद्या दिवशी कीर्तनकारच यायचे नाही. मग गावातल्या लोकांनी एकत्र यायचं, हे तुकोबा, बराच अभ्यास झाला तुझा, बराच पाठा झाला, आज नाही आले का, राहा उभा आणि कर कीर्तन. अशा स्वरूपाने तुकोबाराची अध्यात्माची वाट चालू झाली. पण नंतर तुकोबाराच्या लक्षात आलं, काही पाठ केली संतांची उत्तरे, मनी विश्वास आदरे हे ओनिया. मग संतांची उत्तर पाठ करायला सुरुवात केली बाबा. आणि मग लक्षात आलं, ज्याला आपण कीर्तन समजतो, कीर्तन याच्यापेक्षा वेगळं आहे. तुकोबाराचा दिव्य प्रवास, तुकोबारांनी साधन दाखवून दिलं कशा स्वरूपाने वारकऱ्यांना जाण्यासाठी. ऐका, आता तुकोबाराचा जीवन प्रवास सांगतो महाराज. तुकोबारांनी या ठिकाणी समाधानाची व्याख्या प्रगट केली, सुखाची व्याख्या प्रगट केली. पण तुकोबाराच्या जीवनाचा जर आपण आराखडा पाहिला, तर तुकोबाराच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल असं तुकोबाराच्या चरित्रामध्ये कुठंच दिसत नाही बाबा. तुमच्याकडे मांडतो तो विषय. 13व्या वर्षामध्ये तुकोबाराच्या संसाराला सुरुवात झाली. किती? 13व्या वयामध्ये.
वल्लभ महाराजांनी तुकोबरायाकडे पाहिले, म्हटले हा व्यवहार करण्याकरता, संसार करण्याकरता योग्य बुद्धी चातुर्य तुकोबरायाच्या ठिकाणी होतं. हे वल्लभ महाराजांच्या लक्षात आलं आणि 13व्या वर्षामध्ये तुकोबरायाच्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी देऊन टाकली. 13व्या वर्षी पित्याने संसार गळा घातला. 13वं वय लागलं. वल्लभ महाराजांनी बुद्धी चातुर्य तुकोबरायाचं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तुकोबरायाच्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी देऊन टाकली. आणि तुकोबरायाने जशाचा तसं आपल्या पित्याच्या विश्वासाला पात्र ठरले. सावकारकीचा व्यवसाय असेल, व्यवहार असेल, उत्कृष्ट पद्धतीने तुकोबरायाने पार पाडला. महाराज 13वं वय संपलं, 14वं वय संपलं, 15वं संपलं, 16वं संपलं, 17व्या गटापर्यंत तुकोबरायांनी व्यवस्थित संसार केला, व्यवस्थित व्यवहार केला. 17व्या वर्षी तुकोबरायाच्या जीवनामध्ये एक अघटित घटना घडली. 17व्या क्रमाने गेले माता पिता, वडील बंधूची कांता, ती अवचित निवार. तुकोबरायाचं जीवन 17व्या वयापर्यंत तुकोबरायाचा प्रवास गेला आणि 17व्या वयामध्ये एक अघटित घटना अशी घडली तर तुकोबरायाच्या आई आणि वडिलांचा मृत्यू 17व्या वयामध्ये झाला. वडील बंधूची पत्नी 17व्या वयामध्ये वारली. महाराज हे दुःख तुकोबरायाने जीवनामध्ये पाहिलं. म्हणजे संसाराच्या दिशेने सुसाट वेगाने तुकोबराय निघाले होते का जागेवर थांबले गेले. विठ्ठल आपल्या आई वडिलांचा मृत्यू तुकोबरायाने पाहिला, वडील बंधूची पत्नी मरताना पाहिली. महाराज आणि हे दुःख तुकोबरायाने पाहिलं. 18वं वय लागलं तुकोबरायाला. 18व्या वयामध्ये अजून एक घटना घडली. 18व्या सावजी गेला तीर्थाटना. 18वं वय लागलं तुकोबरायाला आणि तुकोबरायाचे वडील बंधू सावजी महाराज तीर्थाटना करता निघून गेले. परत येण्याकरता गेले का? कायमचे निघून गेले. आता पुन्हा संसारात यायचं नाही रे तुका हे सांगून निघून गेले. पुन्हा एक दुःख तुकोबरायाच्या जीवनामध्ये आलं. म्हणजे संसाराच्या दुःखातून आता निवृत्त कसं होता येईल हाच विचार फक्त तुकोबरायाच्या मनामध्ये आला. तुकोबरायाच्या मनामध्ये विचार आला. म्हटलं या संसारातलं दुःख निवृत्त कशाने होईल? ज्ञानेश्वरी भागवत आधार घ्यायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हे सर्व दुःख दूर करते. तुकोबरायाने ज्ञानाबाईचा आधार घ्यायला सुरुवात केली. महाराज ऐका, आता येथोनी मन विटवावे. संसारातून मन विटवायचं आणि जगाच्या मार्गाच्या भेटी करताना गेले. पण देवाची भेट येते. देव सहजासहजी कसा येऊ देत आहे का ना. आता येथोनी मन विटवावे, पहा देवाधिदेवा काय केले. मग त्या ठिकाणी जगाच्या मार्गाचा चमत्कार चालला. 21 वय लागलं तोपर्यंत तुकोबरायाला. 21व्यात विपरीत काळ, तुकयासी पातला तत्काळ. अवघे निघाले दिवाळे, सकळ सोय रे हासती. दुष्काळे अटीला द्रव्य देवा मान. दुष्काळे अटीला द्रव्य देवा मान. प्रिय
सुरमाई नावाची अन्ननाम कर्तव्याने एक मुलगा मरण पावला. हे दुःख तुकोबराच्या जीवनामध्ये आज. आणि ऐका ना, गंमत अशी आहे, धर्मवंताला की सर्व मान्यता आहे की जोपर्यंत मनुष्याच्या खिशामध्ये धन आहे, पैसा आहे, तोपर्यंत श्रीमंताला किंमत आहे महाराज. सोपं उदाहरण सांगतो महाराज. श्रीमंताचं पुत्र जरी मेलं तर माणूस म्हणतं कसा मेला, काय आजार होता, तसा तर नव्हता, कसं मेला. आणि गरीबाचं लेकरू मरत्या, माणसं म्हणतात होत राहतं. धर्मवंता लागे सर्व मान्यता आहे जगी महाराज. तुकोबऱ्याचं ज्यावेळेस धन गेलं ना, जे तुकोबऱ्याला सावकार म्हणत होते का, तुकोबा शेठ म्हणत होते का, तो बलापतीला गावते लोक, तो बलापतीला गावते लोक, तो बलापतीला गावते लोक, तो बलापतीला गावते लोक. आता मगरीत कोण खाली, आता मगरीत धन गेलं ना तुकोबऱ्यापासून. जे तुकोबा शेठ म्हणणारे समाज होता का, तो आता तुकोबऱ्याला हिनवायला सुरुवात केली. तुकोबऱ्याला तुक्या म्हणायला लागले महाराज. काय परिस्थिती. जाऊ दे महाराज, समाजाने गावाने पाहिलं होतं तुकोबरा सावकार असताना सुद्धा गाव पाहत होतं. आणि तुकोबरा विकेला पात्र झाले त्याही वेळेस गाव पाहत. त्यांचा काय दोष होता महाराज. सहज म्हणायचे या पिकाला काय संसार कळाला, संसाराची राखरांगोळी केली हे दुकान. जाऊ द्या महाराज, दुकान नाव ठेवायचे. स्त्रिया होत ना, स्त्रिया फिरत करत असताना स्त्रिया सुद्धा तुकोबाला नाव ठेवायला लागले. मेल्याने संसाराची राखरांगोळी केली. नव्हता संसार करायचा, कशाला लग्न केलं, कशाला लेकरांना जन्माला घालावं, स्त्रिया नाव ठेवायला लागले. लेकर लहान लहान लेकर यायचे आणि म्हणाले, तुक्या आज पुढे भंडारा की भामचंद्र. प्रति प्रश्न तुकोबरा परत करत नव्हती. का करत नव्हती याचं कारण मी पुढे सांगेल आपल्याला. परत करून तुकोबरा बोलत नव्हती. जाऊ द्या, समाज नाव ठेवायला लागला, स्त्रिया नाव ठेवायला लागला, लेकर बोलायला लागली. नवल नाहीये. तुकोबराची पत्नी तुकोबराला बोलायला लागली, पोसायला लागली. माझ्या माय बापे बरे नाही के, माझ्या माय बापे बरे नाही के, माझ्या माय बापे बरे नाही गेले, माझ्या माय बापे बरे नाही गेले. म्हातारी बांधिले भिकाऱ्याच्या, पुण्याच्या आतमध्ये गवळीची मुलगी होती माझी जिजाई महाराज. श्रीमंताची मुलगी होती. एक पत्नी तुकोबराची अन्न करता बघावी महाराज. काय या दुष्काळात लोक असे विचार करा. अन्न मिळून आहे म्हणून पत्नी बनावी. संत गावाचा मुलगा तुकोबराचा मृत्यूमुखी पडला महाराज.
शिव्या देत असताना या काळानं माझ्या तुकोबाचं माझ्या नवऱ्याचं वाचवण केलंय. ज्यावेळेस त्या ठिकाणी जगाच्या मालकाला शिव्या द्यायला लागली महाराज, तुकोबाने म्हणावं, तुका म्हणे कांदे आईचं न बोलावे, असं नको बोल. काय केलं का त्यानं? ही अवस्था तुकोबाराच्या संसाराची महाराज. तुकोबाराच्या पाट्या संसाराकडे इतकं तरी लक्ष नव्हतं महाराजांच्या. गालिये राधाला पंढरीच्या, हो, गालिये राधाला पंढरीच्या, याला दोन तारा, बघा तोरेला, याला दोन तारेला धरा, पंढरीला, गालियेला धरा, पंढरीला, धरा तोरेला, याला दोन तारा, उधरा तोरेला, याला दोन ही अवस्था तुकोबाराच्या संसाराची. तुका झाल्याचे कळस उगाच नाही होत. संसार जाळावा लागतो महाराज, इतकं सोपं नाहीये ते. ऐका, इतकं होऊन सुद्धा तुकोबारावरती काही फरक पडत नव्हता. का फरक पडत नव्हता? ऐका, आता इथून पुढे खरी सुरुवात झाली. आता हे इतकं दुःख आपल्या जीवनामध्ये घडत असताना सुद्धा या दुःखाचा लवलेश तुकोबारापर्यंत का पोहोचत नव्हता, त्याचं उत्तर सांगून जातो महाराज. तुकोबाराचे 3 ठिकाणं होते साधनेचे. 3 भंडारा, भामचंद्र, घोरडेश्वर अशी 3 ठिकाणी तुकोबारा ध्यानाकरता निघायचे. गळ्यामध्ये विना घेऊन जिथं जात होते हे 3 ठिकाणं होते महाराज. गावामध्ये लहान पोराने तुक्या म्हणावा पती प्रश्न करत नव्हते, पण या स्थानावर एकदा तुकोबारा पोहोचले का विद्वानातला विद्वान जाऊ द्या, ज्ञानातला ज्ञानी जाऊ द्या, मजा नव्हती तुकोबारापर्यंत प्रश्न विचारायची. हा संसार तुकोबाराला दुःख, इतकं दुःख जीवनामध्ये असताना सुद्धा तुकोबारांच्या पुढे एक शून्य होतं. का होतं? ऐका, एका गावामध्ये मंदिर आहे, 51 फुटाचा त्याचा कळश आहे. मंदिर आहे, 51 फुटाचा त्याचा कळश आहे, 200 फूट लांबीचा सभा मंडप आहे आणि त्याच्याच शेजारी भव्य दिव्य हाती उभा आहे. आणि त्या मंदिरातला पुजारी तिथं पूजा करतोय. एक दिवस त्या पुजाऱ्याला असं वाटलं की शेजारी एक मोठा पर्वत आहे, त्या पर्वतावरती जाऊन येऊ. पुजारी निघाला, पर्वतावरती गेला, पर्वताच्या टोकावर गेला आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून त्याने ते मंदिर पाहिलं, ज्याचा कळश 51 फुटाचा आहे, ज्याच्या सभा मंडपाची लांबी 200 फुटाची आहे, ज्याच्या शेजारी त्या ठिकाणी भयंकर हत्ती उभा आहे. पण तो त्या ठिकाणाहून ज्यावेळेस हे मंदिर पाहायला लागला, हे मंदिर एका काळ्यापैकी कधी दिसायला लागलं. तो हत्ती होता तो एक छोट्या उंदरासारखा त्याला दिसायला लागला. इथं 51 फूट उंचीचा कळस असलेलं मंदिर त्याला त्या ठिकाणी एका काळ्या पेटीच्या खोक्यावर दिसायला लागलं. मंदिर बदललं का त्याचं पाहण्याचं ठिकाण बदललं, पाहण्याचं ठिकाण बदललंय. तेच तुकोबाराच्या जीवनामध्ये झालं. विठ्ठल तुकोबाराच्या समकालीनामध्ये अजून 3 साधक होते तुकोबाराच्या जोडीला. तुकोबाराचे शिष्य होते ते. आता तुकोबाराचा अधिकार ऐकायचा, बारकाई नाही का. 3 साधक होते, तुकोबाराचे शिष्य होते ते. गंगारामबुवा मवाळ, गौरीशेठ वाणी आणि तिसरे ज्यांनी तुकोबाराचा गाथा लिहिला, संताजी महाराज जगनाळे. विठ्ठला तुकोबारा देहू मधून निघाले, निघाण्याच्या आधी या तिघांनी तिथं पोहोचायचं. आणि ज्याला आपण भामचंद्र म्हणतो ना,
पूर्वी भामगिरी पर्वत म्हणायचे. त्या भामगिरी पर्वतावर गेले का तिथं शिळा आहे, त्या शिळेवर आसन टाकून तुकोबराला येण्याच्या आधी व्यवस्था करायची. हे तिघजण तिथली जागा व्यवस्थित करायचे, आसन मांडायचे आणि तुकोबरा येण्याची वाट पाहायची. भामचंद्र पर्वतावर सांगतो आपल्याला इतकं दुःख असून सुद्धा तुकोबराच्या प्रति हे दुःख का पोचत होते याचं उत्तर सांगू राहिलं तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? आसन टाकायचे आणि तुकोबराची वाट पाहायची. तुकोबरात येऊन निघाले का त्या भामगिरी पर्वतावरती पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या आसनस्थ व्हायचे. आता आसनस्थ होत असताना तुकोबराचे शिळेवरती बसले. बसल्याच्या नंतर मांडी घातली. मांडी घातल्याच्या नंतर डोळे झाकले आणि त्या ठिकाणी श्री विठ्ठल म्हटलं का ध्यानात प्रवेश होत होता. श्री विठ्ठल म्हटलं का ध्यान लागत होतं आणि जय विठ्ठल म्हटलं का ध्यानातून बाहेर येत होते. विठ्ठला आले तुकोबरा महाराज शिळेवरती बसले डोळे बंद केले आणि बंद केल्याच्या नंतर श्री विठ्ठल शब्द मुखातून निघाला आणि ध्यानस्थ झाले. आता गंमत सांगतो. तुकोबराचे जे अभंग निर्माण झाले ना, आपण जे वाचतो म्हणतो, एक सांगून जातो, अभंगातला एक काना सुद्धा बदलायचा अधिकार आपल्याला नाही. रूप पाहता लोचनी असेल तर रूप पाहता लोचनीच म्हटलं पाहिजे. तिथं आकार उकार आपल्या मनाने लावायचं नाही. का? संतांनी मांडलेला काना सुद्धा त्याच्यात काहीतरी अर्थ दडलेला आहे. हे अभंग निर्माण कसे झाले ते ऐका. ध्यानस्थ बसायचं आणि ध्यानस्थ बसल्याच्या नंतर काही तरंग, काही भाव तुकोबराच्या चेहऱ्यावरती निर्माण व्हायचे ध्यानस्थ असल्यावर. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, महिला मंडळाला समजेल. एक 5-7 महिन्याचं मुलगा आहे. 5-7 महिन्याचं मुलगा झोळीमध्ये झोपायला घातलं, पाळण्यामध्ये झोपायला घातलं. आता ते झोपी गेलेलं मुलगा पण कधी कधी ते स्वतःहून हसून उठतं झोपेत. त्याला ते हसतं. कधी कधी ते घाबरतं, कधी कधी दचकून उठतं. या लहान मुलाच्या ठिकाणी 2-3 अवस्था होत राहतात आणि ते हसायला लागलं की आपल्या महिला मंडळ म्हणतात, बाई तो देवाशी बोलत असेल, बाई देव रागावला का तो रडतो आणि देवाने विनोद केला का तो हसतो. आपला व्यवहारातला विषय सांगतो आपल्याला. पण त्या लेकराला हसवण्याकरता प्रयत्न केला का कोणी? केला का? नाही केला. बरं, त्याला रडवण्याकरता कोणी प्रयत्न केला का? जी त्या बालकाची अवस्था आहे ध्यानामध्ये साधकाची आहे. ध्यान अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा 3 अवस्था आहे, फार महत्वाच्या आहे महाराज. 3 अवस्था आहे. लक्षपूर्वक आहे का? तुकोबरापर्यंत हे दुःख का पोहोचत नाही याचं उत्तर द्यायचं म्हणून खरं मांडलंय. ध्यान अवस्थेमध्ये 3 अवस्था आहे. पहिल्या क्रमांकाची अवस्था आहे तिला पूर्वविराग म्हणतात. ती जिज्ञासूची अवस्था आहे, जी मिलनाच्या आधीची आहे. दुसऱ्या क्रमांकाची अवस्था आहे तिला मिलन म्हणतात, जी स्वरूपाची प्राप्ती झाल्याची अवस्था आहे. आणि तिसरी अवस्था आहे तिला विरह म्हणतात. मिलन झाल्याच्या नंतर जो दुरावा निर्माण झाला त्याला म्हणतात विरह. आता 3 अवस्था तुकोबराच्या चेहऱ्यावरती निघायच्या. जशी अवस्था तुकोबराच्या चेहऱ्यावरती निघाली ते टिपणं करायचं काम संताजी महाराज जगणारे करायचं. काय ताकद होती ऐका. तुकोबरा ध्यानस्थ झाले आणि ध्यानस्थ झाल्याच्या नंतर एकदा संताजी महाराज गौरीशेठ वाणी आणि गंगाराम बाहेर बसले आणि तुकोबरा ध्यानस्थ झाले. आता ऐका, ध्यानस्थ झाले महाराज, डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्याच्या नंतर पाहिलं तर तुकोबराच्या डोळ्यातून घ अश्रू यायला लागले. संताजी महाराजांना समजे ना काय करावं. ते तुकोबराच्या चेहऱ्यावर ते ओसरणारा अश्रू पाहिलं आणि तुकोबराचा चेहरा पाहिला. संताजी महाराजांना काही कळलं. काय ऐशी दशा येईल माझे अंगा, आ
समजेना हा भाव कुठला आहे. कळे ना महाराज. भेटीला की जीवा ध्यानस्थ अवस्थेमध्ये तुकोबाराची भूमिका म्हणतोय का. ओढ लागली त्या परमात्म्याची. कधी भेटेल हा माझा जगाचा मला कधी मला दर्शन देईल. तुकोबाराला ओढ लागली महाराज. भेटीला की जीवा लागले सेवा. ही अवस्था तुकोबाराची झाली त्याला. अरे किती वेळा प्रयत्न करतो माझ्या परमात्म्याला भेटी करता, अजून काय येत नाही. पडले दूर देती माझा आठवण मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता जीवा. भामचंद्र करावं. त्यांना फक्त आणि फक्त जगाच्या मालकाच्या भेटीची आतुरता लागली. साहजिक होतं, संसाराकडे तुकोबाराचं लक्ष नव्हतं. ऐका, असे अनेक प्रकारे त्या ठिकाणी अनुभव तुकोबाराचे अनुभव. मिलन अवस्था आली ध्यानामध्ये, मिलन अवस्थेमध्ये आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया. ओ भाग गेला शिर गेला अवघा. हे भगवान स्वरूपाची प्राप्ती झाल्याच्या नंतरची अभंग आणि पुन्हा विवाह झाला. कन्या सासुऱ्याची जाय मागे पडतो पाय तैसे झाले माझ्या जीवा. या तीन प्रकारच्या भूमिका तुकोबाराच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये घडत होत्या महाराज. तुकोबाराने डोळे उघडले, जय विठ्ठल म्हटलं आणि ध्यानातून बाहेर आले. संताजी महाराजांनी चल देवा तुकोबा हे आज काय पाहिलं, काय बघितलं मी चेहऱ्यावरती तुकोबा तुमच्या. तुकोबा म्हणाले संतू अरे त्याच्या भेटीची अपेक्षा लागली, अजून भेट देत नाही. असे अनेक प्रकारचे अनुभव तुकोबाने त्या ठिकाणावर घेतले महाराज. ऐका, पण तुकोबाराला एका त्या ठिकाणी जगाच्या मालकाची प्राप्ती झाली महाराज. आणि प्राप्ती झाल्याच्या नंतर तुकोबाराच्या चेहऱ्यावर जे समाधान व्हायला लागलं ते एका नदीच्या पुरासारखं व्हायला लागलं. तेज तुकोबाराच्या चेहऱ्यावरती यायला सुरुवात झाली. आणि तुकोबाराच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिल्याच्या नंतर समाजाला प्रश्न पडायला लागला, हे तेज नेमकी तुकोबाराचं कसं आहे असा प्रश्न समाजाला पडायला लागला. आणि पडल्याच्या नंतर काही त्या ठिकाणी हाच प्रश्न घेऊन तुकोबारापर्यंत गेले. चौघजण तुकोबाराच्या त्या भामचंद्र या ठिकाणावर पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर डायरेक्ट तुकोबारापर्यंत जायचं नव्हतं. आधी संताजी महाराज, गंगाराम गोमावा किंवा गौरी शेटवाळ या तिघांपैकी एकापर्यंत निरोप पोहोचवायचा आणि त्यांचा निरोप तुकोबारापर्यंत जाईल आणि मग तुकोबारा भेटी करता बोलायचे.
ज्या वेळेस त्या ठिकाणी हे चौघे जण त्या ठिकाणी पोहोचले, महाराजांची भेट घ्यायची आहे. तुकोबाला निरोप सांगितला. संताजी महाराज म्हणले, तुकोबा कोणी प्रश्न घेऊन आले, समाधान करा. बोलवलं तुकोबरायांनी बोलवलं महाराज समोर बसवलं चौघांना. संताजी महाराज गंगाराम बाबा गौरीशेठ वाणी बाजूला बसले, हे चौघ पुढे बसले. बोला काय प्रश्न आहे? ओ तुकोबा, तुमच्या चेहऱ्यावरती जे समाधान पाहिलं आणि तुमच्या संसाराची जी व्यवस्था पाहिली, तो दोघांचा समन्वय साधत नाही का? संसाराची जी व्यवस्था पाहिली, संसारात सर्व दुःखच भरलंय आणि तुमच्या चेहऱ्यावरचं जर समाधान पाहिलं तर चांगल्या श्रीमंताच्या चेहऱ्यावर एवढं समाधान नसेल. हे समाधान तुमच्या चेहऱ्यावरती कसं आहे याचं उत्तर द्या. तुकोबा म्हटले, तुमच्या शंकेचं मी निरसन करतो दादा, फक्त मला इतकं सांगा की तुम्ही कोण आहे, कुठून आलात, कोण आहे? त्यावेळी त्या चौघांनी त्यांची ओळख करून दिली. महाराज ऐका, कोण होते ते चौघे? पहिल्याला विचारलं, तुम्ही कोण? महाराज मला बुद्धिमान म्हणतात. बोला. दुसऱ्याला विचारलं, तुम्ही कोण? महाराज मला बुद्धिवादी म्हणतात. तिसऱ्याला विचारलं, तुम्ही कोण? महाराज मला प्रज्ञावंत म्हणतात. आणि चौथ्याला विचारलं, तुम्ही कोण? महाराज मला बुद्धिशील म्हणतात. जे चौघ्याला बुद्धिमान कोणाला म्हणतात ते आधी सांगून जातो. ज्याच्याकडे बुद्धी प्रचंड आहे पण मान दिल्याशिवाय चालत नाही. बुद्धी खूप आहे पण त्याला मान दिल्याशिवाय तो बुद्धी चालवत नाही. सत्ता करता होतं की त्याला म्हणाला की बाबा तुम्ही असल्याशिवाय सत्ता, तुम्ही पुढे राहिले का सत्ता चांगला असं म्हटलं का मग तो सत्य त्याला, आणि नाही म्हटलं तर माझ्या तो शहाणे झाले. मान दिल्याशिवाय ज्याची बुद्धी चालत नाही त्याला म्हणावं बुद्धिमान. बुद्धिवादी कोण आहे मग? बुद्धी खूप आहे पण फक्त वादच घालवणार, चांगलं करणार नाही, फक्त वाद, त्याला म्हणावं बुद्धिवादी. प्रज्ञावंत कोण आहे? ज्याने संपूर्ण ज्ञान संपादन केलंय, ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था, त्याला म्हणावं प्रज्ञावंत. आणि बुद्धिशील, बुद्धी पण आहे आचरण पण आहे. विठ्ठल विठ्ठल. चौघांनी प्रश्न केला, महाराज तुमच्या समाधानाचं कारण मला सांगा. ते समाधानाचं कारण सांगत असताना तुकोबा म्हणतात, बाबा हो माझ्यासारखं समाधान जर तुम्हाला प्राप्त व्हावं असं जर तुमच्या इच्छा असेल तर एकच काम करा, जे मी केलंय ते करा. काय? अभंगाचं पहिलं
तेने सदा चित्त समाधान. तुकोबारांना आता अभंगाला त्याने सुरुवात. तुकोबारा म्हटलं बाबांनो मी जे साधन केलं ते साधन तुम्ही करा म्हणजे मला जे समाधान मिळालं ते तुम्हाला प्राप्त होईल. तुकोबाराचं जे समाधान होतं बाबा ते चिरंतर समाधान होतं. ते असं सकाळी सौभाग्य होती दुपारी गंगा पाहिजे ते असं चिरंतर होतं. आपलं समाधान कसं आहे महाराज? आपलं समाधान कसं आहे? सकाळी कांद्याचा ट्रॅक्टर भरला मार्केटला नेला त्याला अपेक्षा आहे 1500 रुपयाची गेला 2000 रुपये झाला समाधान. पण व्यापाराच्या खाला वांध काढलं गेलं कमावलं समाधान. आपलं समाधान हे टिकायसारखं नाही पण तुकोबाराचं समाधान हे चिरंकाळ होतं. चिरंकाळ होतं. ऐका मी जे प्राप्त केलं मी जे समाधान प्राप्त केलंय कशामुळे झालं? मी सतत नामस्मरण केलं. इथंच प्रश्न निर्माण झाला. आपले बुद्धिमान होते बुद्धिवादी शेजारीच होते. महाराज तुम्ही सांगितलं इथपर्यंत खरं. तुम्ही म्हटलं सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्तात समाधान. तुम्हाला समाधान प्राप्त झालंय त्याचं उत्तर तुम्ही नामस्मरण केलं. पहिलाच प्रश्न विचारला महाराज समाधान प्राप्त होण्याकरता आम्ही जर व्यवहाराकडे जर पाहिलं तर आपल्या इच्छा जी इच्छाच्या प्राप्तीमध्ये समाधान आहे. म्हणजे जी अपेक्षा आहे आपली ती अपेक्षा पूर्ण झाली का मनुष्य समाधानी होतो. त्याच्याकरता सर्व प्रयत्न करतात. नामस्मरणाचा आणि समाधानाचा संबंध काय स्पष्ट करा. पहिला प्रश्न नामस्मरणामुळे समाधान मिळतं कशावरून संबंध स्पष्ट करा. आणि दुसरं उत्तर तुम्ही बोलताना असे बोलले की सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान. समाधान कुठे सांगितलं? चित्ताच्या ठिकाणी. नामस्मरण ही बाह्यरंगाची साधने आहे आणि समाधान ही अंतरंगाची साधने आहे. दोघांची एकरूपता कशी होईल? उत्तर द्या. विठ्ठला तुकोबाराय म्हटले चला बाबा हे उत्तर तुम्हाला देऊन टाकतो. एक तर मनुष्याच्या इच्छापूर्तीमध्ये समाधान असं आपल्याला वाटत असेल तर मनुष्याच्या इच्छापूर्तीमध्ये समाधान नाही. का नाही त्याचं उत्तर सांगतो. उदाहरणार्थ तुम्हाला आता जर 10 मिनिटं दिले आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलं का तुमच्या आतापासून तर मरेपर्यंत जेवढ्या इच्छा आहे एका कागदावर लिहून द्या. आजचं पाकिट तुम्हाला सांगितलं काय दिलं फक्त एकच आहे. त्याच्यापेक्षा एक जरी इच्छा वाढली का त्याच्या डबल घेऊ शक्य नाही. आज जर आपल्याला एक मोटरसायकल घ्यायची जरी व्यवस्था नसेल तर आपण ती इच्छा करू शकत नाही. का? माझी तेवढी ऐपत नाही म्हणून ती घेऊ शकत नाही. पण ऐपत झाल्यावर इच्छा निर्माण होऊ शकते. विठ्ठला इच्छेच्या प्राप्तीवर समाधान हे अवलंबून ठेवूच नाही महाराज. चला दुसरं उदाहरण सांगतो. मग वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान आहे का? वस्तूच्या प्राप्तीमध्ये जर समाधान असतं वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान असतं तर प्राप्त होऊन सुद्धा असमाधानी व्यक्ती किती दाखवू. विठ्ठला मग त्या ठिकाणी इच्छा पूर्तीमध्ये समाधान नाही वस्तूच्या स्वरूपामध्ये प्राप्तीमध्ये समाधान नाही. मग समाधान कशात आहे? तर समाधान इच्छापूर्तीमध्ये नाहीये स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये नाहीये. समाधान जर आहे तर ते फक्त वृत्तीच्या स्थिरतेमध्ये. जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत समाधानही प्राप्त होत नाही. ऐका समजण्याकरता दृष्टांत देतो. एक घरातलं कुटुंब पंढरपूरला गेलं. यात्रेचा उत्सव असल्यामुळे एक कुटुंब पंढरपूरला गेलं. 5-25 जणांचं कुटुंब होतं. पंढरपुरामध्ये गेले त्या ठिकाणी एका मठामध्ये मुक्कामी राहिले आणि राहिल्याच्या नंतर यात्रेचा उत्सव असल्यामुळे साहजिक सगळ्यांच्या मनामध्ये आले यात्रा आपण फिरून बघूया. मग त्यांच्या सोबत त्या कुटुंबातला एक 8 वर्षाचा मुलगा त्या 25 जणांमध्ये होता. त्यालाही सोबत घेतलं आणि यात्रा फिरायला लागले. पण यात्रा फिरत असताना गर्दीमध्ये गेले आणि गर्दीमध्ये जात असताना अचानक त्या लेकराचा आणि त्या आईचा एकमेकापासून हात
निसटला आणि लेकरू बाजूला निघून गेलं, हरवलं गेलं. हरवल्या गेल्याच्या नंतर या सर्वांच्या लक्षात आलं, म्हटलं मुलगा हरवला, मुलगा हरवला, मुलगा हरवला. सगळे चैन झाले बाबा. स्थिर असलेली वृत्ती आता अस्थिर झाली. सैरावैरा पळायला लागले, मुलगा सापडत नाही, मुलगा सापडत नाही, सगळे पळायला लागले. अनेक वेळ गेल्याच्या नंतर अचानक तो मुलगा त्याच्या आईला दिसला आणि त्या ठिकाणी आई त्या लेकराजवळ गेली आणि घट्ट मुलाला आवडलं, म्हणजे बाबा कुठे गेला होतास. आनंद झाला तिला. आता दुःख झालं होतं. कशामुळं? मुलगा हरवला म्हणून दुःख झालं होतं. वृत्ती अशांत कशामुळे झाली? मुलगा हरवला. आता आईला मुलगा सापडलाय आणि त्या सगळ्या नातेवाईकांना कळवले की मुलगा सापडलाय. पुन्हा त्याला आपल्या ठिकाणावर घेऊन आले. आता ऐका, मुलगा सापडलाय पण मुलाच्या बापाला हे माहिती नाही आपला मुलगा सापडलाय. मुलगा सापडण्याकरता ते मुलाचे वडील धावतायत. आता मला सांगा, मुलगा स्वरूपानं सापडला की नाही सापडला? दुःख कशामुळे झालं होतं? मुलगा हरवला. आता मुलगा सापडला. मग त्या ठिकाणी त्या मुलाच्या वडिलांची वृत्ती अजून अशांत नाही. का नाही? मुलगा सापडला हे अजून त्याला माहित नाही. विठ्ठल आपला मुलगा सापडलाय अजून त्याला माहिती झालं नाही म्हणून तो सैरावैरा धावतोय. अचानक एक त्या ठिकाणी पाहुणा गेला आणि सांगितलं, बाबा पळू नका, तुमचा मुलगा सापडलाय. आता सापडला एवढा शब्द फक्त ऐकला आणि जागेवर खाली बसला. बरं झालं म्हणलं, बाबा बरं झालं सापडला. आता मला सांगा, मुलगा सापडला हे ऐकलं का पाहिलं? फक्त ऐकलंय, अजून मुलगा पाहिला नाही. उत्तरच सांगून देतो बाबा, समाधान हे स्वरूपाच्या प्राप्तीत नाही तर ते वृत्तीच्या स्थिरतेमध्ये. चला महाराज, एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. मग आता एक सांगा, समाधान चित्तामध्ये सांगितलंय. नामस्मरणाचा आणि चित्ताच्या ठिकाणचा समाधानाचा संबंध काय? त्याचंही उत्तर देतात. जर समाधान चित्तात हवं असं जर आपल्याला वाटत असेल तर भजन सुद्धा मी नेहमी सांगत असतो बाबा, झाड आपल्याला हिरवं ठेवायचं असेल तर झाडाचा शेंडा भिजत राहायचा. राहील का? मग मुळाला पाणी प्रमाण आहे का? सिंचन करिता मूळ ऐका. मग तसं समाधान जर चित्तामध्ये हवं असेल तर भजन सुद्धा चित्तातच झालं पाहिजे. का त्याचे उदाहरण सांगतो. वाण्या किती प्रकारच्या आहे बाबा? 4. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. बरं, आपलं भजन कुठं चालू आहे? आपलं भजन वैखरी, मुखानं म्हणतो याचा अर्थ आपलं भजन वैखरी चालू महाराज. म्हणून त्या ठिकाणी आता ऐका सांगू, परा या वाणीला बोलता येतं का? पश्चंतीला, मध्यमाला बोलती कोण? वैखरी. आता ऐका, पण इथं जे बोलायचंय त्याची इच्छा पर्यंत तयार होते. परावाणीच्या ठिकाणी इच्छा निर्माण होते पण इच्छेला बोलता येत नाही. इच्छेला बोलता येत नाही. इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेला दृष्टी फोडण्याचं काम पश्चंती करते. पश्च याचा अर्थ दृष्टी. पराच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेला दृष्टी देण्याचं काम ही पश्चंती वाणी करते. त्या नेमकी त्याचा विषय काय, त्या इच्छेचा विषय काय, तो विषय प्रकट करण्याचं काम पश्चंती करते. निघालेला जो विषय, निघालेली जी दिशा आहे, ती दिशा विषय कोण्या आकारात आणायचा हे मध्यमा ठरवते.
आणि आलेला आकार कोण्या शब्दात प्रगट करायचा हे वैखरी ठरवते. बरेच ठिकाणी भजन होणं म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं अधिष्ठान त्या ठिकाणी होणं. ऐका, पहिल्यांदा त्या ठिकाणी स्वरूप प्रगट होणं. स्वरूप एकदा प्रगट झालं की पहिल्यांदा काय होत असेल तर पहिल्यांदा इच्छा थांबते. पहिल्यांदा इच्छा थांबते. इच्छा थांबल्याच्या नंतर दिशा थांबते. दिशा त्याच्यानंतर नंतर आकार थांबतो. आकार थांबला का शब्द आपोआप थांबतात. त्या ठिकाणी कोमलता त्या ठिकाणी निर्माण होईल. महाराज निर्माण झाला आहे का कमळाच्या पंखाप्रमाणे त्या ठिकाणी कोमलता निर्माण झाली. प्रेमाचं स्वरूप प्रगट झालं. प्रेमाचं स्वरूप एकदा प्रगट झालं का ते प्रेम कंठामध्ये येऊन थांबतंय. बोलू देत नाही. कंठी प्रेम दाटे नैनी नील लोटे. कंठी प्रेम दाटे नैनी नील लोटे. शब्द फुटत नाही. ऐका, हे परीचं भजन आहे. सहज शब्द थांबतात महाराज. आणि जोपर्यंत प्रयत्न झाले महाराज ज्ञानोबाची वेळी सांगून जातो ना तुम्हाला. पुढील पहिलं पारुखे मागील स्मरण ते ठाके. ऐसिया अभिनय समाधी राहे. मनुष्याच्या जीवनातलं पुढलं पाऊल टाकणं बंद होईल आणि मागील आठवण शिल्लक राहणार नाही. असं क्षण ज्यावेळेस येईल त्याला समाधी म्हणायला हरकत नाही. आणि चित्तामध्ये भजन घडण्याकरता विचार सागर जर आपण सर्वांनी पाहिला तर चित्ताच्या ठिकाणी 3 प्रकारचे दोष सांगितले. मन, विक्षेप, आवरण हे 3 प्रकारचे दोष चित्ताच्या ठिकाणी. जोपर्यंत ते दोष जात नाही चिंतन निर्मळ होत नाही. उदाहरण सांगतो महाराज. एकदा काय झालं, समर्थ रामदास स्वामी भिक्षाटना करता जात होती महाराज. भिक्षाटना करता जात असत महाराज. एका दिवशी त्या ठिकाणी समर्थ एका श्रीमंताच्या वाड्यावरती जाऊन पोहोचले. आणि श्रीमंताच्या वाड्यावरती जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्रीमंताची स्त्री त्या ठिकाणी दान देण्याकरता समोर आली. आता ऐका, घर श्रीमंत आहे आणि दान देण्यामध्ये सक्षम आहे. दान देण्याची इच्छा आहे असं क्वचित आहे. काही ठिकाणी श्रीमंती भरपूर आहे, दान देण्याची इच्छा नाही. कुठं दान देण्याची इच्छा आहे, श्रीमंती नाही. पण जिथं श्रीमंती आहे आणि दान देण्याची इच्छा आहे असं क्वचित एखादं. ऐका, तसा हा श्रीमंताचा वाडा होता. श्रीमंताची स्त्री त्या ठिकाणी भिक्षा घेऊन समोर आली आणि बड्या पहाटे मोठ्या प्रसन्न अंतकरणाने भिक्षा वाढून दिली. भिक्षा वाढल्याच्या नंतर समर्थाने त्या स्त्रीचं तेजस्वी तेज पाहिलं, चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि समर्थाला आनंद झाला. म्हणतो, हे बाळ, भल्या पहाटे भिक्षा मागण्याकरता आलोय आणि मोठ्या प्रसन्न अंतकरणाने तुम्हाला भिक्षा वाढली. बाळ, प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार मला झालाय. एक साधू तुझ्यावरती प्रसन्न झालाय. माग काय मागून घ्यायचं ते. साधू प्रसन्न झाला आणि साधू संत प्रसन्न झाले. काय मागावं याची अक्कल लागते. महाराज, ती स्त्री इतकी विचारी होती महाराज. त्या स्त्रीने पटकन सांगितलं, महाराज, तुम्ही इतक्यात म्हटले का प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार मला झालाय. जो साक्षात्कार तुम्हाला झाला तो साक्षात्कार मला घडून द्या. काय मागणं मागितलं बघा. समर्थ रामदास स्वामींना धरधरून घाम आला. का? अधिकार नसताना 2 गोष्टी देता येत नाही.
एक तर शस्त्र अधिकार नसताना कुणाच्याही हातात देऊन चालत नाही, आणि दुसरं शास्त्र अधिकार नसताना कुणाच्या हातात देऊन चालत नाही. ऐका, मग त्यावेळेस त्या समर्थाने सांगतो, बाळ तुझ्या मनातली इच्छा मी पूर्ण करेन, पण मला 1 दिवसाचा कालावधी दे. उद्या पहाटे पुन्हा येईल आणि पुन्हा मग त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता येईल. जी इच्छा तुझी असेल पूर्ण करेल. ठरलं महाराज. दुसऱ्या दिवशी समर्थ निघाले आणि इकडे त्या ठिकाणी त्या स्त्रीने समर्थांना वाढण्याकरता सुंदर खीर बनवली. समर्थांनी आपल्या राहुटीतून निघाले आणि निघता निघता म्हटलंय, ज्या स्त्रीला आपल्याला प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार घडून द्यायचा आहे तिची थोडीशी परीक्षा हो. मग काय ते आपलं भिक्षा पात्र घेतलं, भिक्षा पात्रामध्ये काही शेण टाकलं, थोडासा काड्या टाकल्या, थोडेसे खडे टाकले आणि भिक्षा पात्र असं घेतलं. स्त्रीच्या दारामध्ये जाऊन उभे राहिले. भिक्षाम दे आवाज दिला. त्या स्त्रीला आनंद झाला आणि धावत त्या ठिकाणी दरवाजापाशी आली. आल्यानंतर खिरीचं पातेलं घेतलं, त्या भिक्षा पात्रामध्ये कानं करणार ओतणार. तेवढं भिक्षा पात्र पाहिलं आणि पाहताना लक्षात आलं की याच्यामध्ये शेण आहे, याच्यामध्ये काळे. महाराज खूप सुंदर खीर तुमच्या करता बनवली, मोठ्या अट्टहासानं बनवली महाराज, पण ही भिक्षा देण्याकरता तुमचं पात्र आज अपवित्र आहे. ते भिक्षा पात्र माझ्याकडे द्या, मी स्वच्छ करते आणि स्वच्छ करून मग त्या भाण्यामध्ये खीर देते. समर्थाने सांगता, बाळ तुझी साधी खीर देण्याकरता माझं भिक्षा पात्र तुला पवित्र हवंय. जगाचा बाप भेटवायचा आहे बाय तुला, तुझं चित्त निर्मळ नसावं का? जोपर्यंत चित्त निर्मळ होत नाही तोपर्यंत जगाचा मालक भेट नाही. येवो निगोपाळ जर समाधान चित्ताला हवं असेल तर भजन सुद्धा चित्तात घडलं पाहिजे. त्याच्याकरता चित्त हे निर्मळ झालं पाहिजे. ऐका, दोघही प्रश्नांचे उत्तर तुकोबाराने देऊन टाकले आणि मग त्या ठिकाणी बुद्धिशीलाने प्रश्न विचारला, तुकोबा तुम्हाला फक्त समाधानच प्राप्त झालं की अजून काही? त्याचं उत्तर तुकोबरा अभंगाच्या सर्व सुख झालो सर्व Oh
सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो बाबा, त्या परम सुखाची कळवणी मला नाही. जे सुख मी कधी संसारामध्ये पाहिलंच नाही असं दिव्य सुख मी उपभोगायला लागलो बाबा. कुठलं सुख होतं ते? काय सुख होतं? काय त्या सुखाचं स्वरूप असेल? खूप गोड चिंतन महाराज. पण आता 11 वाजून गेले. तुम्ही म्हणत असाल तर चालू देतो, नसेल तर बंद करतो. ऐका ऐका, माणसाला भजनाद्वारे सुख प्राप्त होत नाही का? सुख प्राप्त होतं महाराज. केव्हा होतं ऐका. नेमकी आपल्या जो भजनाचा ओघ आहे, जी भजनाचं स्वरूप आहे, भजनाची जी दिशा आहे ती कशावर अवलंबून आहे हे फार महत्वाचं. भजन म्हणत असताना बाबा मला सांगून जातो, एकदा तानसेन नावाचा गायक सर्वांना माहिती. तानसेन नावाचा गायक महाराज बादशाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी दरबारामध्ये गायन करायचं काम करायचं. ताकद खूप होती तानसेनची गायनाची. ऐका, तानसेन जर गायन करायला लागला महाराज, राजवाड्यामध्ये जर त्या ठिकाणी दिव्यामध्ये तेल ओतून वाती त्या ठिकाणी लावून ठेवल्या आणि जर कदाचित तानसेन गायन करायला लागला तर त्या गायनाची ताकद सांगतो. पटदीप नावाचा राग जर गायला सुरुवात केली तर त्या वातीमध्ये दिवे पेटत होते, अग्नी प्रज्वलित होत होता. इतकी ताकद त्या तानसेनच्या गायनामध्ये होती. आकाशामध्ये जर मेघ जमा झाले आणि मेघ मल्हार नावाचा राग जर तानसेन आळवायला लागला तर त्या मेघातून पाण्याचा थेंब खाली येतो. इतकी ताकद त्या तानसेनच्या गायनामध्ये होती बाबा. आणि राजाचं समाधान व्हायचं, प्रजेचं समाधान व्हायचं. तानसेन अति सुंदर गायन करायचा. त्या बादशाला असा प्रश्न पडला की तानसेन, तुझं इतकं सुंदर गायन आहे, तू गायन केल्यामुळे दिवे लागतात, तू गायन केल्यामुळे त्या ठिकाणी आकाशातला थेंब खाली येतो, इतकी ताकद तर तुझ्या गायनामध्ये, ज्या गुरूंकडे तू ही विद्या शिकला त्या गुरूंची काय ताकद असेल? मला एकदा तुझ्या गुरूंची भेट घ्यायची. त्यांचं नाव हरिदासजी महाराज, वृंदावनामध्ये. ऐकलं तानसेन म्हणले ठीक आहे राजा, चला. राजा आणि तानसेन दोघेही निघाले आणि निघाल्यानंतर वृंदावनामध्ये पोहोचले. तर तानसेनचे गुरु ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणावर पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर त्या गुरुजींनी प्रश्न केला, तानसेन काय येणं केलं? त्यावेळेस तानसेनने उत्तर दिलं, माझ्या राजाला तुमचं गायन ऐकायचं. आतापर्यंत माझ्या गायनाने राजा समाधानी झाला, पण मी ज्यांच्याकडून गायन शिकलो त्यांचं दर्शन राजाला घ्यायचं होतं आणि त्यांचं गायन ऐकायचं होतं, म्हणून इतका लांबचा प्रवास केला. ठीक आहे म्हटले. गुरुजी समोर बसले, तानसेन आणि बादशाह समोर बसला. गुरुजी त्यांना बसले त्या ठिकाणी सुखासन लावलं आणि सुखासन लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुरुजींनी पूर्वा नावाचा राग आळवायला सुरुवात केली. पूर्वा नावाचा राग आळवायला सुरुवात केली महाराज. जसा राग आळवायला लागले महाराज तर काही क्षणात बादशाला समाधी लागली. कळेना बादशाला, समाधिस्थ झाला बादशाह आणि त्या ठिकाणी बराच वेळ निघून गेला. त्या गुरुजींनी पाहिलं ते समाधिस्थ झाले, गायन बंद केले आणि त्यांना समाधीतून बाहेर काढले. त्या बादशाला मोठा प्रश्न पडला. प्रश्न असा पडला की तानसेन, अरे तुझं गायन आतापर्यंत ऐकलं, मी दिवे लागताना पाहिले, आकाशातला थेंब खाली येताना पाहिला, पण आजपर्यंत तुझ्या गायनानं मला समाधी लागली नाही रे तानसेना. आज तुझ्या गुरुजींचं एकदाच गायन ऐकलं, सहज समाधी लागली. कशाची ताकद आहे? उत्तर घरी घेऊन जा. तानसेनने बादशाला उत्तर दिलं, बादशाह, हे राजा, माझ्या गायनाच्या शक्तीने दिवे लागत असतील इथपर्यंत खरंय, माझ्या गायनाच्या शक्तीने आकाशातला थेंब खाली येत असेल इथपर्यंत खरंय, पण माझ्या गुरुजींच्या गायनाने तुला समाधी का लागली त्याचं उत्तर ऐक राजा. माझं जे गायन आहे हे तुला समाधान देण्याकरता आहे आणि माझ्या गुरुचं जे गायन आहे जगाच्या मालका करता आहे. म्हणून देवाचं नामस्मरण भजन जर करायचं असेल त्याच्या करता.
त्याच्याकरता करा त्याला वाहून द्या महाराज भाषणातच देवे विठ्ठल सर्व सुखाद्यारो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतो या ठिकाणी एक चरणाचा भाव आपण पाहिला आणि तसा विचार जर केला तर तुकोबराचं एक अक्षर सोडवण्याची ताकद कोण्याच कीर्तनकारात नाही. हे चार चरण आपण सोडवतो वर शेले कापून इतका सोपा अर्थ तुकोबराचा घेता येत नाही महाराज. आता हे आपल्या अल्पबुद्धीने आपण बोलत असतो पण तुकोबराची ज्ञान होणं समज होणं इतकं सोपं नाही. मात्र एका चरणाचा भाव आपण पाहण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असो ऐसा कोठे आठवची नाही देही जर अवस्था सांगितली तुकोबाराने. नामस्मरणामुळे काय झालं की आमच्या ठिकाणचा देह दादाने नाहीस झालं. ही अवस्था आम्हाला नामस्मरणामुळे प्राप्त झाली. तुकोबाराया अजून काय तुमच्या जीवनामध्ये बदल घडला ते तुकोबाराया अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतो. Thank you.